जगाच्या पाठीवर कुठं जरी गेलात की नाही तरी ही भजी बघा तुम्हाला कुठल्याच भजीच्या गाडीवर मिळणार नाही, तुम्हाला ती घरीच बनवावी लागतील. तर त्यासाठी मंडईतून मस्त ताज्या अशा बघा तुरीच्या शेंगा आणायच्या आणि त्या सोलून घ्यायच्या आहेत. तर तुरीच्या दाण्याची अशी भजी आणि सोबतीला असा गरम चहा, आहा हा एक नंबर बघा बेत आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, खलबत्यात 1 वाटी सोललेले ताजे टवटवीत तुरीचे दाणे घ्यायचे, 1 वाटी मक्याचे दाणे पण घ्यायचे आणि हे जाडं भरडं आपल्याला बघा ठेचून घ्यायचं आहे. आता जरा ठेचून झालं की नाही की त्याच्यात आलं लसूण मिरची थोडीशी कोथिंबीर घालायची आणि छान हे सगळं पुन्हा ठेचून घ्यायचं आहे. असं जाडं भरडच ठेवायचं बघा, बारीक असा त्याचा भुगा काही करायचा नाही. आता हे एका भांड्यात काढायचं, मग त्याच्यात 1 वाटी बेसन पीठ घालायचं आहे, पाव वाटी तांदळाचं पीठ घालायचं. लगेच त्याच्यात मग हळद तिखट मीठ धना पावडर थोडासा ओवा बारीक चिरलेला कांदा कढीपत्ता कोथिंबीर वगैरे वगैरे हे सगळं बघा घालायचं आणि छान सगळं आपल्याला हे मिक्स करायचं आहे. थोडंसंच पाणी घालायचं आणि 2 चमचे बघा गरम तेल याच्यात घालायचं आहे. आता तेल घातलेलं माझ्याकडून स्किप झालंय, नक्की घाला. मग भजीचे हे पीठ आहे की नाही बघा ते हलकं होईपर्यंत फेटून घ्यायचं आणि मग जसे हवेत की नाही आपल्याला तसे भजी आपल्याला लहान मोठे बघा तळून घ्यायचे आहेत. तर थंडीत अशी गरमागरम भजी खायची मज्जाच काही वेगळी आहे. कांदा भजी बटाटा भजी तर आपण नेहमीच खातो, पण तुरीच्या दाण्याची भजी तुम्ही कधी खाल्ले का मला नक्की सांगा. आता भजीचा वास बघा आमच्या शेजारणीपर्यंत पोहोचला, तेव्हा ऑर्डिनी रॅपची स्नॅक बॅग होती माझ्याकडं, त्याच्यात भजी पॅक केल्या आणि तिला पाठवून दिले. नक्की बनवून बघा आणि सबस्क्राईब पण करा बरं.